लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या निकामाने संपूर्ण भारताला सागर करणारे थोर स्वातंत्र्य सैनिक म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असे त्यांचे पूर्ण नाव. लोकमान्य हे आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून आपल्या सर्वांना वंदनीय आहे, कारण त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ते केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर एक शिक्षक होते, विचारवंत होते, लेखक होते, वकील होते, पत्रकार होते आणि समाज सुधारकही होते. म्हणून ते लोकनेते झाले आणि लोकमान्यही झाले. लोकमान्य म्हणजे लोकांनी मानलेले असे हे लोकमान्य. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला. पार्वतीबाई हे त्यांच्या आईचे नाव आणि वडील गंगाधर टिळक हे संस्कृतचे पंडित होते. लहानपणापासूनच टिळकांच्या बुद्धिमत्तेचे आणि निर्भीड स्वभावाचे दर्शन घडत होते. त्यांच्या लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाला, पण त्यांनी आपल्या शिक्षणावर त्याचा कोणताही परिणाम होऊ दिला नाही. 1876 साली त्यांनी BA परीक्षा पास केली. त्यानंतर त्यांनी डेक्कन कॉलेजमधून गणित आणि संस्कृत विषयात पदवीही मिळवली आणि 1879 साली LLB ची पदवी मिळवली आणि नंतर 1880 साली चिपळूणकर आणि आगरकर यांच्या मदतीने त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. इंग्रजांच्या विरुद्ध भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावशाली नेते म्हणजे लोकमान्य टिळक होते. त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते, कारण त्यांनी लोकांना स्वातंत्र्य लढ्यासाठी जागृत केले. होम रूल चळवळ यासारख्या चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. तसेच केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्रे चालू केली. या वृत्तपत्रातून ते इंग्रज सरकारवर टीका करत होते. या वृत्तपत्रातून त्यांनी लोकांची स्वराज्य मिळवण्यासाठी जनजागृती केली, लोकांना राष्ट्रीय शिक्षण दिले, सामाजिक सुधारणांसाठी जुन्या चालीरीतींना विरोध केला आणि त्यामुळेच इंग्रज सरकारला खूप राग आला आणि 1908 मध्ये त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप केला गेला. त्यामुळे त्यांना ब्रह्मदेशात म्हणजेच म्यानमार या ठिकाणी 6 वर्षे मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आले. त्यांचे केसरी हे वृत्तपत्र जे होते ते म्हणजे जनतेचा आवाज होता आणि मराठा हे वृत्तपत्र होते ते जगासमोर भारताचा आवाज होता, कारण त्यांनी लोकांना बंदुकीऐवजी लेखणीने लढायला शिकवले. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी 2 ग्रंथ लिहिले, गीता रहस्य आणि द आर्टिक होम इन द वेदास हे 2 ग्रंथ लिहिले. आता गीता रहस्य यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहे तर गीता रहस्य यामध्ये भगवद्गीतेतील कर्मयोग जो आहे त्या कर्मयोगावर त्यांनी माहिती सांगितलेली आहे. तर कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन म्हणजे कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका. कर्म करणे, ज्ञान मिळवणे आणि त्यामुळेच देवाची भक्ती होते म्हणजेच खरा धर्म होतो हे त्यांनी सांगितले. अद्रोह सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा अनुग्रहश्च दानंच शीलमेतत् प्रशस्यते. निस्वार्थ भावनेने केलेले कर्म हीच खरी मानवता, त्यातून आत्मिक आनंद मिळतो आणि समाजाचे कल्याण होते असे त्यांनी या गीता रहस्यामध्ये सांगितलेले आहे. त्याचबरोबर त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. गणेश म्हणजे बुद्धीची देवता आणि शक्तीची देवता आहे, म्हणून ते म्हणत आपण बुद्धीने आणि सांघिक शक्तीने इंग्रजांविरुद्ध लढायचे असे लोकांना ते सांगू लागले. ते म्हणत गणपतीच्या मूर्तीसमोर फक्त नारळ फोडू नका तर गुलामगिरीची बेडी फोडा. म्हणून आजही महाराष्ट्रात गणेशोत्सव, शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. म्हणून त्यांच्यासाठी म्हणावेसे वाटते, क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना झाली. क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना झाली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली.
तसेच विद्यार्थी मित्रांनो, आज 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. महाराष्ट्राच्या मातीतून आलेला कष्टकऱ्यांचा आवाज म्हणजेच शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आवाज. त्यांची ओळख, त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भिकाजी साठे. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. ते फक्त 9वी पर्यंतच शिकलेले होते. त्यानंतर त्यांना पोटासाठी काम करावे लागले आणि मुंबईत गिरणी कामगार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केले. कामगारांचे, दलितांचे, कष्टकरी लोकांचे जीवन त्यांनी अगदी जवळून बघितले आणि त्यामुळं त्यांना त्यांची वेदना सहन झाली नाही आणि वाचनाची आवड त्यांना होती. त्या वाचनातून त्यांनी त्या लोकांबद्दल कादंबरी, कवी, नाटके, गीते इत्यादी सर्व साहित्य तयार केले. चित्रपट निर्मिती केली आणि त्यांच्या काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. त्या कादंबरीमध्ये फकीरा, चित्रा, वैराट, माकडीचा माळ, वासना या सर्वांमध्ये त्यांनी वंचित समाजाविषयी जे काय त्यांचे जीवन आहे ते साहित्यातून उतरवले. त्यांच्या फकीरा कादंबरीला 1961 मध्ये राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. ते शाहीर होते, त्यामुळं लावणी आणि पोवाडा, लोकगीते या माध्यमातून त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांची प्रसिद्ध गीते आला उन्हाळा तळपून गेला, ही वाट दाखविली, रानातल्या रानात अशी त्यांची प्रसिद्ध गीते आहेत. त्यांचे सामाजिक योगदानही आहे. सामाजिक कार्य यामध्ये त्यांनी कामगार चळवळीमध्ये भाग घेतला, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये भाग घेतला आणि त्यातून आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या कार्याची जगभरातील पोच पावती म्हणजे त्यांच्या फकीरा कादंबरीचे रशियन, इंग्रजी आणि हिंदी अशा 27 भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. ते नेहमी म्हणत, माणूस मोठा होतो तो कर्माने होतो, जातीने होत नाही. कष्टाला पर्याय नाही, तेव्हा कष्ट करा. जो कष्ट करतो तोच जगाचा राजा बनतो. अन्याय सहन करू नका, लढा, माणूस म्हणून जगा. जीवन अत्यंत मौल्यवान आहे, म्हणून त्याचे सार्थक करून दाखवा, असे ते नेहमी म्हणत. म्हणून असे म्हणावेसे वाटते, विपदी धैर्यम अभ्युदये क्षमा सदसी वाक्पटुता युधी विक्रमः यशसी च अभिरुची व्यसनम श्रुतौ प्रकृती सिद्धमिदम ही महात्मनाम. म्हणजेच संकटामध्ये धैर्य असणे, समृद्धीमध्ये विनम्रता असणे, सभेमध्ये बोलण्याचे चातुर्य असणे आणि युद्धामध्ये पराक्रम दाखवणे, नेहमी यश मिळवण्याची इच्छा करणे आणि ज्ञानप्राप्तीची आवड जोपासणे हे महापुरुषांचे गुण आहेत. आणि हे सर्व गुण लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे या दोघांमध्येही या 2 महान पुरुषांमध्ये दिसून येतात. म्हणून या 2 महान पुरुषांना माझा शतशः प्रणाम. धन्यवाद.